लगेच या मुलीला हॉस्पिटलला पोहोचवा. ही मरता कामा नये. हीच आपल्याला मुन्नापर्यंत पोहोचवेल. कामिनीची हेल्प करायची होती. त्या मुलीबरोबर जो माणूस होता त्याचा चेहरा पण नाही पाहिलास तू. असं वाटतं की या माणसाला खरंच काही माहिती नाही. आत्ताच एक फोन आला होता सर. शुक्लाजींच्या खुनाच्या बाबतीत माहिती मिळाली सर. कोण आहे खुनी? मुन्ना. पोलिसांनी एक वॉन्टेडचं स्केच काढलंय. ते आमच्या पेपरमध्ये छापायला आलंय. थांबा, आत्ताच नका छापू त्याला. मला प्रथम त्याला बघायची इच्छा आहे. त्याचा मृत्यू होणं फार गरजेचं आहे. वाचायला नाही पाहिजे. त्याला काय हरकत नाही गोळी चालवायला. आपण शिकवू त्याला. हे बघ अभिमन्यू, मला एन्काउंटर्समध्ये काहीच रुची नाहीये. बट आय हेट क्राईम अँड क्रिमिनल्स. मी प्रत्येक क्रिमिनलला सावरण्याची संधी देत असतो. ऐक दिवाकर, 2 मुलं पाहिजेत. मागच्या महिन्यात 2 मुलं दिली होती मी तुम्हाला. हे बघ, हे समजणं आणि समजवणं सोड आणि लवकर 2 मुलांची व्यवस्था कर. समजला? या भिंतींवर फक्त रॉकीचेच पोस्टर्स लागतील बस. एक विशेष सूचना. आताच मिळालेल्या माहितीनुसार एक खतरनाक दहशतवादी सुलेमान पठाण जेलमधून फरार झालाय. त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. विश यू ऑल द बेस्ट कर्नल साहेब. शेवटी आपण आज हॉस्पिटलमधून बाहेर आलात. आम्ही सर्व तुमच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो. आपण आमचे आयडल आहात सर. आम्ही तुमच्या बहादुरीचे किस्से ऐकून स्वतःला लढण्याची शक्ती देतो. बस बस, नकोयत मला तुम्हा लोकांच्या शुभेच्छा. नकोयत तुमची फुलं. तोपर्यंत दीर्घ आयुष्याला काहीच अर्थ नाही जोपर्यंत ते वय खऱ्या स्वातंत्र्याचा श्वास घेत नाही. आज आपण सगळे दबावाखाली जीवन जगतोय. होण्यासाठी तर आपला देश 67 वर्षांपूर्वी स्वतंत्र झालाय. पण अजूनही हा आमचा स्वतंत्र हिंदुस्थान तो स्वतंत्र हिंदुस्थान नाही ज्याचं स्वप्न नेताजी सुभाषचंद्र बोसने पाहिलं होतं. त्या स्वप्नाच्या मानाने तर आम्ही सर्व अजूनही गुलाम आहोत भाऊ. गुलाम? हो, गुलाम माझ्या मित्रा, गुलाम. आम्हाला इंग्रजांपासून तर स्वातंत्र्य मिळालंय, पण अजूनही आम्हाला या सिस्टम पासून, त्या जखमांना मुळापासून उपटून फेकायचंय जे कॅन्सर सारखे भारत मातेच्या शरीरावर पसरत चाललेत. किती दुःखाची गोष्ट आहे की आज आमचे तुरुंग पण सुरक्षित राहिलेले नाहीयेत. एवढ्या मोठ्या मोठ्या दहशतवाद्यांना, गुन्हेगारांना आमचे ऑफिसर्स आपल्या जीवावर उदार होऊन पकडू शकतात, पण तेच गुन्हेगार आणि तेच क्रिमिनल्स, तेच टेररिस्ट त्या जेलला तोडून पळून जातात. जणू जेल नव्हे, गाडीचे डब्बे असावेत. मिस्टर चौहान, आता तर तुम्ही कर्नल पण नाहीत. अशा वेळी तुम्ही सिस्टीमला सुधरवायची भाषा कशी करू शकता? आपला देश आणि आपल्या भूमीला वाचवण्यासाठी कुठल्याही सरकारी फोर्सची आवश्यकता नसते मिस्टर शर्मा. त्यासाठी फक्त एका पोस्टची गरज असते आणि आहे देशभक्तीची पोस्ट. कर्नल चौहान कडून त्याची देशभक्ती कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मी भारत मातेचा पुत्र आहे, होतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहील. सर, मला तुमच्यासोबत काही डिस्कस करायचंय. हां, बोल. सर, मला एका लेटेस्ट ट्रेंडने बुचकळत टाकलंय. मागच्या काही महिन्यांमध्ये शहरात जे काही मर्डर्स झालेत त्यात कोणी नावाजलेलं गुंड नाहीये. मला वाटतं कुठली तरी गँग 20-22 वर्षांच्या नवीन मुलांना सुपारी किलिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह करते. हो आदित्य, ही फार गंभीर गोष्ट आहे. माझ्या मते तुला सर्वात आधी या गोष्टीला प्रायोरिटी द्यायला हवी. जर या गोष्टीत अर्थ आहे तर त्या मुलांना आयडेंटिफाय करा. ओके सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. सर,
खेळणार खेळणार खेळ घे खेळ 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 इथेच खेळ सूरज ए खेळू दे त्याला खेळू दे ना अरे बोललो ना खेळू दे त्याला त्याला तो खेळ आवडतो पण ते समजलं त्याला ना मारतायत ना. दुसऱ्यांच्या मैदानात गेलं तर दुसरे त्याच्या मैदानात येतील बेटा तू इथे खेळ ए याला दे पण ते त्याला मारून टाकतील ना यार. बरोबर नाही मारलं तर तो दुसऱ्यांदा त्याच्या मैदानात जाईल समजलं ना ए? ऐक ते मृत्यूचं मैदान आहे तुम्हा लोकांचं मैदान हेच आहे तिकडे नाही जायचं नाही तर तुम्हा लोकांचे पण तेच हाल होतील जे त्याचे होत आहेत समजलं तुला इथेच खेळायचंय तिकडे जायचा दुसऱ्यांदा प्रयत्न करू नकोस समजलं अरे याला दे बॅट दे बॉल दे इथेच खेळ उभा राहते बोललो ना तुला बाजा, जे पाहिजे तो तुला मिळेल पण जर तो खेळ खेळलास ना आई शपथ तुला टपकावून टाके ना. खेळ इथे बॅट दे त्याला अबे हट याला पण ताब्यात घ्या चालेला अबे हट चल पकड त्याला पण सूरज मारा त्याला सूरज चला मारा त्याला चला चला पळा इकडून आता चला चला पळा पकडा त्याला हे, चल 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 नाही हॉकीच्या ग्राउंडमध्ये जे काही झालं ठीक नाही झालं कालच्या पोरांनी आमच्यावर हात उचलला बेग्लोरीवर हात उचलला यांनी मी तर म्हणतो चुपचाप परत तिथून यायलाच नको होतं चूक केली आपण त्या साल्यानं तब्येतीने ठोकायला पाहिजे होतं तिथे बरोबरच बोललास तू साला चूक आपलीच आहे चूक आता काय करायचंय भाई तुला काय वाटतं की आम्ही लोक काहीच नाही करणार करावं लागेल त्या कॉलेजच्या पोरांची गरमी काढण्यासाठी काहीतरी करावंच लागेल सूरज शिवाय दुसरा मुलगा होता ना काय नाव त्याचं नाव अनुज आहे भाई आणि आपण त्याच्या घरचा वगैरे सगळा पत्ता काढलाय बस एक वेळ तुम्ही मला बोला भाई हा शंकर त्याला असं मुळापासून उपटून फेकेल. अनुज हा मारून टाक त्याला भाई काय बोलताय भाई लफडा होईल भाई हंगामा होईल काही हंगामा नाही होणार मी आहे ना आता या इलेक्शनमध्ये गरमी आणण्यासाठी कुणाचा ना कुणाचा खून तर व्हायलाच हवा हा मुलगा काय वाईट आहे
फार चरबी होती ना त्याला. काय बोलत होता? हा, बॉक्सिंगचा शौक आहे त्याला. भाई त्या मुलाचा बॉक्सिंगचा शॉक आता हा तुमचा छोटा भाऊ पूर्ण करेल. सोडणार नाही. चल आता कामाला सुरुवात कर. तोंड चालू नको. सर, फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टच्या आधारावर जी काही इन्फॉर्मेशन मला मिळाली आहे त्यावर मी इन्क्वायरी केली आहे आणि त्याचे सारे डिटेल्स या फाईलमध्ये आहेत सर. शो इट टू मी. सर, या केसला ठीक पद्धतीने स्टडी केल्यानंतर मी या निष्कर्षावर आलो आहे की जिथून आपल्याला ही व्हॅन प्राप्त झालेली आहे ती जागा शुक्लाजींच्या ऑफिसपासून 10 किलोमीटरच्या आत आहे आणि जिथून ही व्हॅन चोरी झाली ती जागा 5 किलोमीटर. सर, याचा अर्थ असा आहे की खुनी या 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरामध्ये राहतो. वाय आर यू सो शुअर अबाउट इट? आय एम व्हेरी शुअर सर. कारण खुनी इतक्या दुरून व्हेकल चोरी करून क्राईम नाही करणार सर. आणि सर, या 5 किलोमीटरच्या परिघात मी विचारपूस पण केली आहे. काही एव्हिडन्स मिळालं? होय सर. सर, या 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये मटणाची 8 दुकानं आहेत आणि याच दुकानांमधून कोणा एका व्यक्तीने शुक्लाजींना मारलंय. सो व्हॉट्स युअर प्लॅन ऑफ ॲक्शन? सर, मी 8 दुकानातून 7 ऑलरेडी विचारपूस केली आहे. हो, दॅट्स व्हेरी फास्ट. थँक्यू सर. पण सर, एक वाचलंय ज्याचं नाव कादर आहे. कादर? पोलीस? होय, पोलीस. इकडे. हे कादरचं दुकान आहे ना? हो साहेब, हेच आहे. बोलव त्याला. साहेब, ते तर आज सकाळपासून आलेच नाहीत. कुठेतरी बाहेर गेलेत. काय माहिती आहे किती वाजेपर्यंत येणार? माहित नाही साहेब. सकाळी एक फोन आला होता, आपल्याला न सांगताच निघून गेले. घरी भेटेल? आपल्याला नाही माहिती साहेब. काही मोबाईल नंबर? आपल्यापाशी नाहीये साहेब. ठीक आहे. कादर आला तर त्याला सांग की इन्स्पेक्टर अभिमन्यू सिंग आले होते. जी साहेब. हा, आपण कादर बोलतोय. भाई, भाई, काय झालं तुला साहिल? आत्ता पोलीस आले होते भाई. तुमच्या बाबतीत विचारत होते. काय सांगितलंस तू? काही नाही, मी टाळलं त्यांना. कोण आलं होतं? माहिती नाही भाई, मी त्याला नाही ओळखत. कोणीतरी नवीन इन्स्पेक्टर आहे. अच्छा, तू एक काम कर, तू 2-3 दिवस दुकान बंद ठेवायचं. ठीक आहे भाई, ठीक आहे. ठीक आहे. मी फोन बंद ठीक आहे. करतो. हो. साहेब, 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 ते साहेब. ना पोलीस, ना अंडरवर्ल्ड आणि ना तुमचे कुत्रे त्याचा वास काढू शकले. पण अजूनपर्यंत तू जिवंत आहे. बघ, त्याला मारून टाका.
याला नीट बघून ठेव. मुन्ना मुन्ना नाव आहे याचं. कदाचित याला कोणीच ओळखत नाही, पण याची ओळख देख होणं फार जरुरीचं आहे तुमच्या लोकांसाठी. या फोटोचा स्केच काढून आपल्या सगळ्या माणसांना वाटा आणि सांगा त्यांना जितक्या लवकर होऊ शकेल याला वर पोचवायचंय. आणि ही माझी नाही, स्वामींची ऑर्डर आहे. चल निघ. ठीक आहे. तिकीट काढ याचं. मुन्ना. मेरा भारत महान. बेटा मला एक पेन दे. आई, मला तुला भेटायचंय. तुझ्यापासून दूर जाऊन जाणवतंय की तुझ्या पदराच्या सावलीत किती सुख होतं. पण जेव्हा या मुन्नाची पावलं तुझ्या दिशेने पडतात, मृत्यू माझा रस्ता अडवतो आणि मी एखाद्या परिस्थितीने गांजलेल्या पक्ष्यासारखा पंख फडफडत गप्प बसतो. तुला बघायची इच्छा आहे आई, तुला बघायची. तुझा मुन्ना. काय लिहिलं तुम्ही? बेटा आईला पत्र लिहिलंय. भारत मातेला? भारत मा असो किंवा मा, आई तर आईच असते. आणि सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट तर ही की आपली आई धोक्यात आहे आणि आपण सगळ्यांनी तिला वाचवायचंय. मेरा भारत महान. जय हिंद. मी अनुज दादाला फोन करून सांगते की आपण आता मुंबईला पोहोचलेलो आहे आणि थोड्याच वेळात घरी पोहोचणार आहोत. अरे नाही नाही, राहू दे. काही त्याला पण सरप्राईज द्यायला हवं. शेवटी कळायला तर हवं की कर्नल चौहानचा मुलगा त्याच्या मागे करतोय तरी काय. ज्याला देशासाठी लढायला हवं तो कुठल्या तरी चुकीच्या चक्रात तर नाही ना अडकलाय. उफ, देश आणि लढाई
या 2 गोष्टींशिवाय तुम्हाला काही सुचतच नाही का डॅड? मी दादाला फोन लावते. हॅलो. हॅलो हॅलो अनुज दादा, मी भूमी बोलतेय. हा भूमी बोल. मी आणि डॅड मुंबईत पोहोचलो आहोत. तुम्ही कुठे आहात? आता बघ, हे मी तुला नाही सांगणार. दॅट्स अ सरप्राईज सिस्टर. अच्छा. हा सरप्राईज. चल ये लवकर ये. काय म्हणाला? तुमच्याच लँग्वेज मध्ये बोलला. सरप्राईज. तुम्हीच नाही, तो पण आपल्याला सरप्राईज देणार आहे. इज इट? येस. हा तर थोडा थोडा मुन्ना सारखा दिसतोय. हे शकेल, हा भाई. स्केच दाखव मला. हा तर मुन्ना आहे. हे मुन्ना, ए हाच मुन्ना आहे. ए पलट, मी तुला नाही सोडणार. ए थांबे. ए मुन्ना थांब. ए पळू नको. नाही सोडणार मी. तुला इकडेच थांबवणार मी. ए शाळे थांब. तुझी तर आता ना. ए मुन्ना थांब. ए थांब. ए मुन्ना थांब. हे चला ना तुम्ही. तो पडला बघ. चल घे त्याला, घे. आता तू मेलास मुन्ना. थांबा. चल थांबा डरपोकांनो. निशस्त्रावर गोळ्या चालवताय. डॅड. घाबरलीस तर नाही ना भूमी बेटा? नो डॅड, आय एम रेडी फॉर अ फाईट. गुड, व्हेरी गुड. पण तो तरुण कुठे निघून गेला? माहित नाही. न जाणे कोण लोक होते ते आणि का त्याच्यावर गोळ्या चालवत होते. ठीक आहे, जाऊ दे. पण न जाणे का मला त्या तरुणाच्या चेहऱ्यामध्ये अगतिकता आणि सभ्यपणा दिसत होता. लेट्स गो. हम वफा करके भी तन्हा. हॅलो. हॅलो यादव, मी दिवाकर बोलतोय. मुलगा सोबत आहे, आत येऊ का? दिवाकरचा फोन आहे. मुलगा आणलाय आणि जवळूनच फोन करतोय. काय सांगू? नोकरी अवश्य करतो, पण माणूस कामाचा आहे. मुलं सोडण्यामध्ये तो हुशार आहे. बोला त्याला. हां, ये आता. माणूस कामाचा आहे, पण आपल्याला याच्यावर जास्त विश्वास नाही ठेवता येणार. याचे कॉन्टॅक्ट सारे बिहारचे आहेत. आम्हाला अशी 1-2 मुलं आणखी घ्यायला पाहिजे ज्यांचे कॉन्टॅक्ट पंजाब आणि UPशी असतील. जे तिथली चांगली चांगली मुलं आम्हाला देऊ शकतील. आला. बोला. सलाम भाई. सलाम. सलाम. अरे हे काय, एकच मुलगा घेऊन आलास? भाई ते एक बाहेर गेलाय, येईल थोड्या वेळाने. नीट पारखून घेतलास ना? गरजवंत आहे. 2 वर्षापूर्वी नागपूरहून कॉलेजात शिकायला आले होते, फेल झाले. आता घरच्यांना सांगितलं नाही.
आणि घरून येणारे पैसे पण बंद झाले. आता घरी जाण्यासाठी नकली डिग्री पाहिजे आणि नकली डिग्र्यांसाठी पाहिजे पैसे. हे आपलं काम पूर्ण केल्यावर घरी निघून जातील आणि याच्याशिवाय काही मार्ग पण नाही यांच्याकडे. घोडा चालवलाय कधी? भाई एखाद वेळा चालवलाय. काय हरकत ना, आम्ही शिकवू तुला. आणि जर तुम्ही हे काम केलं तर दोघांना 10,000 रुपये मिळतील. ठीक आहे भाई, ठीक आहे? ठीक आहे, ठीक आहे. चला जा. अच्छा तुझा, मी येतो. आणि दिवाकर, हे काम आता लवकर करायचंय. संडेला याला घेऊन येशील. कदाचित मी नाही येऊ शकणार. तुम्ही एक काम करा, यादवला पाठवून द्या. हे दिवाकर, तू आजकाल कटतोस फार आमच्यापासून. ए तुला बोललो ना, कॉलेजमध्ये फेस्टिवल बस चालू आहे. बस. यादव दोघांना घेऊन येईल. ठीक आहे, जा तू. मग मी जाऊ? तुझे पैसे 1-2 दिवसात पाठवून देईन. Hey, young man, डॅड. my son. हे भूमी. पण डॅड, मी तुमच्यावर फार रागावलोय. काबुआ. तुम्ही फोनवर माझ्याशी बोललाच नाही. एका फौजीचा मुलगा असल्यामुळे एवढं रागवण्याचा हक्क तुला नक्कीच आहे बेटा. पण एनिवे, तुझा कर्नल चौहान आपल्या सर्व्हिसचा राजीनामा देऊन नेहमी करता इथे आलेला आहे. यस माय सन. आता आम्हाला समाजात राहून देशाची सेवा करायची आहे. पण दुःख एका गोष्टीचं आहे. ज्या दहशतवादी सुलेमान पठाणला मी गजाड पाठवलं होतं आणि त्याच्याशी सामना करता करता मी जखमी झालो होतो, तोच सुलेमान पठाण आता जेलमधून फरार झालेला आहे. तुम्ही सांगितलं होतं डॅड, गुन्हेगाराचं वय जास्त नसतं. तुम्ही बघालच, सुलेमान पठाण लवकरच गजाआड झालेला असेल. आणि ही तर युद्धाची सुरुवात आहे डॅड. आणि लढाई तुमच्या सोबत तुमची मुलगी सुद्धा असेल. आणि डॅड, मी पण. मला माझ्या मुलांचा अभिमान आहे. बस या प्रेमाला कोणाची दृष्ट न लागो. डॅड. काय भाई, कोण आहात तुम्ही लोक यार? इकडे बघ, आम्ही सांगतो कोण आहोत आम्ही लोक.
अरे कोणीतरी उचला फोन. एवढ्या रात्री कोणाचा फोन आहे? अजूनपर्यंत अनुज का नाही आला? हॅलो हॅलो पोलीस कंट्रोल रूम. हे बघा, मी मालाडच्या पिसेवरून बोलतोय. इथे काही लोकांनी एका मुलाला मारून फेकलंय. तुम्ही लोक इथे येऊन त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. पण तुम्ही कोण बोलताय? अहो, माझ्यापेक्षा जास्त महत्वाचा तो मुलगा आहे, त्याचा जीव वाचवा. हॅलो. थँक गॉड, जिवंत आहे. उचलायला हॉस्पिटलला घेऊन जाऊ. चला चला चला. खान, याच्या घरून कोणी आलंय? घरवाल्याने इन्फॉर्म केलंय, येतच असतील. अच्छा सर, दीपक, ही घटना कुठे घडली? घटनेची जागा तर माहित नाही सर, पण बॉडी पीसीआर व्हॅनवाल्यांना गोराई बीचवर पीसीओ बूथवर मिळाली. वाईट पद्धतीने जखमी झालाय. जर ते लोक वेळेवर पोहोचले नसते तर काही झालं असतं सर. कुठे आहे माझा मुलगा? आत ऑपरेशन थिएटर मध्ये. कसा आहे तो? कोण होते ते लोक? माहित नाही सर. जोपर्यंत मुलगा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत काहीच नाही सांगता येणार. हॅलो सर, इन्स्पेक्टर अभिमन्यू. कर्नल चौहान, दिस माय डॉटर भूमी. हॅलो. हॅलो मॅम. सर, मला तुम्हाला हे विचारायचं होतं की तुमचा मुलगा अनुज. होय अनुज, त्याची कोणाशी कधी दुश्मनी? माझ्या मुलाची कोणाशी काय दुश्मनी असू शकते? तो कॉलेजमध्ये शिकतोय. तो कोणाशी अशी दुश्मनी का करेल की मृत्यूचा पाश त्याला गिळायला तयार आहे? डॉक्टर साहेब, कसा आहे माझा मुलगा? नशिबाने वाचलाय. फार वाईटरित्या जखमी झाला होता. कॅन आय सी? शुअर, बट ओनली फॉर फ्यू मिनिट्स. ओह, थँक्स सर. मी जाऊन येतो. ओके सर. Excuse me, how you are coming inside? बेटा अनुज, बेटा अनुज, उठ बेटा अनुज, उठ उठ. कर्नल चौहानचा मुलगा अनुज चौहान असा डोळे बंद करून कसा काय पडू शकतो? उठ 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 उठ, डोळे उघड, डोळे उघड. सांग मला, बोल, तुझी अशी हालत कोणी केली? कोणी तुला मृत्यूच्या दारात ढकललंय? बोल बोल बोल, कोणी तुझी हालत केली हे सांग मला. बोल 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 तू बोल 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 बोल. कोणी तुझी हालत केली? कोणी कोणी सांग. बोल ना, बोल ना, बोल ना बेटा. प्लीज आधी तुम्ही पेशंटला आराम करू द्या. प्लीज यांना आधी घेऊन जा. सध्या पेशंटची स्थिती फारच खराब आहे. प्लीज. प्लीज सर. नर्स बरोबर बोलते. आम्हाला अनुजची चौकशी करायला जास्त घाई नको करायला सर. याला एकदा शुद्धीवर तरी येऊ द्या. तुम्ही या सर, बाहेर या माझ्यासोबत प्लीज सर. पण कम सर. सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका.
आम्ही लवकरच त्या लोकांबद्दल माहिती काढू ज्यांनी अनुजची अशी हालत केली आहे. आणि तसंही अनुजचं स्टेटमेंट आमची बरीच मदत करू शकेल. मला तर हेच समजत नाही ऑफिसर की अनुजला कोणी मारेलच का. काय दुश्मनी होती अनुजची कोणाबरोबर. बघितली त्याची हालत, तुम्ही बघितली त्याची हालत. डॅड रिलॅक्स रिलॅक्स. हे तर बरंच झालं की दादाला काही सुद्धा झालं नाही. तो ठीक ठाक आपल्या बरोबर आहे. एक गोष्ट सांग अनुज, ज्या लोकांनी तुझ्यासोबत मारामारी केली तू त्यातल्या कोणाला ओळखतोस? नाही. कोणावर काही संशय? नाही. तू त्यांना ओळखत नाहीस, तुझा कोणावर संशय नाही, तर मग का मारलं त्यांनी तुला? काय दुश्मनी होती त्यांची तुझ्याशी? हो दादा, काही तर माहिती असेल तुला त्यांच्याबाबत. अरे मला या बाबतीत काहीच नाही माहीत. खरंच नाही माहीत. सर, हे मिस्टर अनुजच्या कपड्यातून एक पत्र मिळालंय जे कुणा मुन्ना नावाच्या माणसाने दिले. मुन्नाचं पत्र? हां. मुन्ना? हा मुन्ना कोण आहे? सर, मुन्ना एक वॉन्टेड गुन्हेगार आहे ज्याच्यावर RDX आणि शुक्ला साहेबांच्या मर्डरचा आरोप आहे. म्हणजे अनुज बरोबर हे सगळं मुन्नानेच केलेलं आहे. सर, ही गोष्ट तर अनुजच बरोबर सांगू शकेल की मुन्ना त्या लोकांमध्ये होता की नाही. अनुज, या स्केचला व्यवस्थित पहा आणि सांग की ज्या लोकांनी तुझ्याबरोबर मारामारी केली त्यांच्यात हा माणूस होता की नाही. हा त्यांच्यात नव्हता. आर यू शुअर? शुअर. तर मग याचं लेटर तुझ्या खिशात कसं काय आलं? नो आयडिया. पण तो तरुण कुठे निघून गेला?